विषारी केलंस, पण लक्षात ठेव की इंद्रायणीला टक्कर देणं इतकं सोपं काम नाहीये. हुशार आहेस. भयंकर. मला कळून चुकलंय रत्ना. माझ्या विद्येचा तिच्यावर काहीही असर होत नाही. उलट माझी विद्या माझ्यावरच उलटते. बरोबर. पण म्हणून मी काही हातावर हात ठेवून बसून राहायचं? हा, माझा भूतकाळ विसरून जायचा? तिच्यामुळे काय झालंय हे सगळं विसरून जायचं? नाही, अजिबात नाही. तिचं शस्त्र माझ्यापेक्षा जास्त असरदार आहे. मग आता तिचं शस्त्र हे मी तिच्यावरच उलटवलं. तुझी पॉवर कमी करतील अशा भावना त्याग कर श्रीकला. या सोडाच्या आगीत स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. अजिबात नाही. जोपर्यंत त्या इंद्रायणीचा हिशोब पुरा होत नाही ना, तोपर्यंत ह्या श्रीकलाला काहीही होणार नाही. आणि ती ज्या नाटकी पद्धतीने सगळ्यांना आपलंसं करून घेते ना, आता मी तेच तिचं शस्त्र तिच्या विरुद्ध वापरणार. चुकते श्रीकला तू. माझ्या साधनेचा अनुभव सांगतोय मला. ती इंद्रायणी जे वागते ते खरं आहे, नाटक नाही. पण काही करण्याआधी लक्षात ठेव, तिच्या भोवती असणारी सकारात्मक शक्ती प्रचंड मोठी आहे. पण म्हणून मी काहीच करायचं नाही असं तर नाहीये ना. आता मी एकाच गोष्टीवर फोकस केलाय. कोणत्या गोष्टीवर? तू त्याला कसं कळलं असेल ग? काय माहित पो, गावातलं कोणीतरी सांगितलं असं. आता आपल्या शाळेविषयी कसं कळणार आहे त्याला? दादू त्याला भेटले ना, असं लय पॉझिटिव्ह वाटतं बघ मला. आता काही झालं ना तरी शाळेचं काम लवकर सुरू झालं पाहिजे. आदू, हा? अरे कसला विचार करतोस? अगं इंदू, हाच विचार करतोय की जर आपल्या गावातल्या शाळेच्या इमारतीसाठीची पहिली वीट जर विठुराया पंढरपूरकरनी ठेवली तर किती भारी होईल ना. आय मायू, अरे आपले विचार किती सेम आहेत आदू. मी पण हाच विचार करत होते. शरीर दोन आणि मन एक. मी त्याला सांगितलंय की शाळेचं काम सुरू झालं ना तर तू इथं यायचं आणि शाळेसाठीची पहिली वीट तू ठेवायची म्हणून. तसं झालं तर किती भारी ना. आपल्या विठूच्या वाडीच्या शाळेसाठीची पहिली वीट विठुराया पंढरपूरकर ठेवणार. या सोडाच्या भावनेने स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. तुझ्या बाबाला वचन दिलंय मी तसं. रत्ना, अगं सकारात्मक विचार करायचा. कारण सकारात्मक विचारांनीच सकारात्मक विचारांना जिंकता येतं. इंद्रायणीची ताकद तिची माणसं आहेत ना, मग तिच्या एक एक माणसाला मी आता जिंकत जाणार. ती शकुंतला काकी, ती तिच्या आईपेक्षा जास्त जवळची आहे, पण माझ्याशिवाय तिचं पानही हलत नाही. व्यंकू महाराज तर तिचे गुरु आहेत, पण मला त्यांच्या मुलीसारखं वागवतात. नारायणी तर फुल लट्टू आहे माझ्यावर. आता त्या इंद्रायणीचा नवरा अधोक्षज आणि तिची ती कजाक सासू, या दोघांनाच वश करायचं बाकी आहे. मग मी सगळ्यांना वश केलेलं असेल. तू हे करताना तिला शंका येणार नाही असं वाटतं का तुला? फक्त शंका नाहीये, खात्री आहे मला. त्या इंद्रायणीने पुरतं ओळखलंय मला. म्हणूनच तुला त्या दोघांना मुंबईत संपवता आलं नाही. हो, नाही संपवता आलं मला. पण आता मी त्या इंद्रायणीवर अशी वेळ आणणार आहे की तिच्या घरचेच तिच्या विरोधात जातील. दिग्रसकरांच्या घरात मी माझं इतकं प्रभावी अस्तित्व निर्माण करेल ना की त्या इंद्रायणीचं अस्तित्व
कायमचं पुसलं जाईल. तुझ्या वडिलांना अभिमान वाटला असता तुझा. प्रगती चांगली आहे. मी कायम तुझ्या सोबत आहे. इंदू तू कालच आले महाराज, पण तुम्ही रात्री उशिरा आला होतात ना, म्हटलं डिस्टर्ब कशाला करायचं, उद्याच बोलू. कुठे गेला होतात महाराज? अगं त्या फणसळकरांबरोबर तालुक्याच्या गावी गेलो होतो. हम्म. मग येताना निगोस्कर महाराजांना सुद्धा भेटलो. ते परांडा धाराशिव आमाप पाऊस झालाय तिकडं, खूप नुकसान झालंय बघ. निगोस्कर महाराज गेलेत आता तिकडे. निगोस्कर महाराजांसारखी माणसं आहेत म्हणून समाजूबाई महाराज. बरोबर बोललीस. बरं मला सांग, तू तिकडं गेली होतीस, ते शाळेच्या बांधकामासाठी बिल्डर शोधणार होतीस, बँकेत ते करंट अकाउंट काय उघडणार होतीस, त्याचं काय झालं? सगळं चांगलंय महाराज. शाळेसाठी बिल्डर मिळाला आणि लवकरच आता इमारतीचं काम पण सुरू होणार आहे. माझ्यापेक्षा जास्त काम तर अधुक्षजच करतोय. आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे बघा महाराज. आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे याचा आनंद किती ओसंडून वाहतोय बघ चेहऱ्यावरून. साहजिक आहे म्हणा, व्हायलाच पाहिजे. चांगल्या गोष्टी नेहमी वाहत्या असाव्यात बघ. आपल्या गावात एकदा शाळा सुरू झाली ना की मुलांचं आयुष्य घडेल, आपली पोरं प्रगती करतील आणि मुख्य म्हणजे शिक्षणासाठी सुरू असलेली त्यांची पायपीट वाचेल ग. अहो महाराज, विठुरायाची कृपा आहे म्हणून सगळं मनासारखं होतंय बघा महाराज. अहो तुम्हाला सांगायचं राहिलं, विठू पंढरपूरकर भेटला होता. कोण? विठू पंढरपूरकर. तो विठू पंढरपूरकर म्हणजे तोच ना? तोच महाराज, तोच. ज्यानं माऊलींची आळंदी दाखवली होती मला. तुम्ही पण तर ओळखता. तुला भेटला होता तो? अहो महाराज, खरंच भेटला होता. तुझ्यातलं लहान मूल अजून जिवंत आहे याचा फार आनंद होतो बघ मला. महाराज अहो, खरंच भेटला होता. अगं पण मी कुठं नाही म्हणतोय, भेटलाच असेल की तुला. विठुराया प्रत्येकामध्ये असतोच की. बर चला, मी जरा पंचायतीच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो. मग बोलू निवांत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय ग हे? काय झालंय? आणि तू होतीस कुठे इतके दिवस? ते माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं. मी तिथे गेले होते 3-4 दिवस. तिथे ना जरा गडबड धावपळ झाली ना, त्यात लागलं. तू नाहीस तर माझं प्रचाराचं काम पूर्णपणे थांबलंच होतं. आय एम सो सॉरी डॉक्टर. नो प्रॉब्लेम. आता कर जोर लावून. 2-3 दिवसात तू पळायला सुद्धा लागशील. अजून 2-3 दिवस? लोकांना 1 आठवडा लागतो. तुझा इलाज दस्तूर खुद्द डॉक्टर गोपाळ दिग्रसकर करतायत म्हणून तू लवकर दुरुस्त होशील. पण मला सांग, इतका मोठा डॉक्टर आणि या छोट्याशा गावात काय करतोय बरं? हा प्रश्न न विचारलेलाच बरा. ओके, ॲज यू विश. पण एक मात्र आहे, तुम्हा दिग्रसकरांमुळे विठूच्या वाडीतल्या लोकांना खूप मदत मिळते. आता तू डॉक्टर म्हणून मदत करतोयस, इंद्रायणी शाळा चालवते आणि अधोक्षज तर तो काय करतो? आई कमाईचा मोबाईल शॉप चालवतो. गुड फॉर नथिंग. डॉक्टर, तुझ्या विरुद्ध तो सरपंच पदासाठी दावेदार म्हणून उभा आहे हे विसरू नको. तो माझ्या समोर काहीच करू शकणार नाही. डॉक्टर, त्याला एवढं अंडर एस्टिमेट करू नकोस. एस्पेशली तो मुंबईहून आल्यापासून गावातल्या लोकांचं मत त्याच्याबद्दल खूप प्रो झालंय. असा काय तीर मारलाय ग त्याने? म्हणजे तुला काहीच माहिती नाही? कशाबद्दल?
शाळेबद्दल गावातले लोक म्हणतायत की अधोक्षज महाराज दिग्रसकर आता त्यांच्यासाठी खूप काही करतील. करतील हा भविष्यकाळ झाला श्रीकला. वर्तमान काळात मी धावतोय या गावातल्या लोकांसाठी. मी आहे ना श्रीकला, म्हणून या गावातल्या लोकांचा गावामध्येच इलाज होतोय. नाही तर उगाच इलाज करण्याकरता त्यांना तालुक्याला जावं लागलं असतं, धावपळ वाढली असती, खर्च वाढला असता. हो पण अरे पण काय श्रीकला, पण बिण किंतु परंतु या शब्दांची ॲलर्जी आहे अगं मला.